आपल्या सगळ्यांच्या निकटवर्ती आणि सगळ्यांच्या मनात घर करणारे मी प्रमोदजी महाडिक यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मांडायचे. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र विचारांना सर्वप्रथम अभिवादन. आजच्या या YPL यशवंतनगर प्रीमियम लीगसाठी उपस्थित असलेले या खोपोली शहराचे सन्माननीय नगराध्यक्ष कुलदीपभाई शेंडे, तसेच माझे ज्येष्ठ बंधू आणि या खोपोली शहराचे बांधकाम सभापती अनिलजी सानप, आमचे सहकारी मित्र आणि नगरपालिकेचे नगरसेवक आणि आमच्या नगरपालिकेच्या आमच्या गटाचे गट नेते संदीपजी पाटील, तसेच आमचे सहकारी मित्र दिनेशजी थोरवे, कैलास भाऊ गायकवाड, रामभाऊ पवार, श्रीकांतजी मंडळ, माझी पत्नी नगरसेविका उज्ज्वला महाडिक, माझे मित्र संजयजी दळवी, राकेशजी चव्हाण, शंकर पवार, श्यामभाऊ आणि आपण आत्ता या ठिकाणी ज्याने आपल्याला मार्गदर्शन केले ते राजेंद्रजी फक्के साहेब, आपल्या यशवंतनगरचे श्रीधरजी गायकवाड साहेब, अरुणजी सदाफुले साहेब, माझा सहकारी मित्र लखनजी पवार साहेब, माझे नगरसेवक आनंदजी नायडू साहेब, आमचे या ठिकाणी पाटील साहेब, विवेक भाऊ पाटील, अरुणजी सदाफुले, श्रीकांतजी मंडळ, म्हणजे सर्वांची नावं घेणं तर शक्य नाही. अण्णा आपण या ठिकाणी गोष्ट बोललात की एखादा म्हणजे बाबूंनी पण त्याच्या भाषणामध्ये बोलला की तुमच्यासोबत राम आहे, भरत आहे, पण खरं तर संदीप दादा या शहराचं आणि इकडे आपण जर खऱ्या करतात तर राजकारण करत असलो तर आताच्या राजकारणाची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला नुसता राम आणि भरत सोबत ठेवून चालणार नाही, तो विभीषण देखील तुम्हाला शोधायला लागेल आणि विभीषण जर तुमच्या सोबत असेल तर तुमचा नक्की तुमचा यशाचा मार्ग सोपा होईल. आणि असंच या राजकारणामध्ये माझ्याकडे भरत तर माझा भाऊ होताच, रामसुद्धा होता, पण विभीषण कोण आहेत हे विभीषण शोधण्याचं काम देखील मी केलं होतं. त्याच्यामुळे ही निवडणूक मला सोपी झालेली आहे. खऱ्या अर्थानं पाहिल्याच्या नंतर खरं तर हा राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु एक सांगताना अभिमान वाटतो यशवंतनगरचा. असंच लहान असताना ज्याच ग्राउंडवर मी असेल, बाबू असेल, आमचा कवी असेल, रविदादा असेल, अजय गोसावी असेल, असे आम्ही सारेजण इथे खड्डा असायचा. या ठिकाणी विटी दांडू असेल, फुटबॉल असेल, तर फुटबॉल तर कसं घ्यायचा, प्लास्टिकचा म्हणजे कागद बिगद असे काहीतरी जमा करायचे, ते चिठ्ठीने बांधायचे आणि त्याच्यामध्ये ह्याच ग्राउंडवर आम्ही खेळलो आहे. पण खेळत असताना एक यशवंतनगरचं भवितव्य देखील आमचे ज्येष्ठ जे या ठिकाणी कार्यकर्ते सदाफुले असतील, माझे वडील असतील, आनंदजी नायडू असेल, आमच्यामध्ये ते एक विचार पेरण्याचं काम केलं होतं. आणि बाबू असेल, मी असेल, यंदाची निवडणूक आपण लढवायची आहे हे आत्मीयतेने ठरवलं होतं आणि ती जिंकण्यासाठी लढणार आहोत. त्याच्यामुळे इकडचा जो प्रत्येक मुलगा आहे त्या प्रत्येक मुलाची मेहनत होती, जिंकून आणण्यासाठी प्रत्येक मुलाची मेहनत होती. त्याच्यासाठी मी सर्वांना बोलतो की पहिलं व्यासपीठ आहे, जर निवडून आल्याच्या नंतर मी तुमच्या समोर या ठिकाणी बोलतो, तुमच्या सर्वांच्या मेहनतीच्या जीवावर मी निवडून आलेलो आहे. खरं तर राजकारणात आणि क्रिकेटमध्ये मी ना आपण खरं तर राजकारणात आणि क्रिकेट ह्या गेम असा आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल काही सांगू शकत नाही. आणि माझ्या ह्यातल्या माझे जे सहकारी मित्र आहेत, म्हणजे आमचा प्रशांत असेल, आमचा परेश असेल, या लोकांनी मला सांगितलं होतं अण्णा की सील फाट्यावर तू फक्त 1000 मतं घे. आमचा अमोल जे असेल, सील फाट्यावर जर तू 1000 मतं असतील तुझ्याकडे आणि तू 400 मतांनी जरी मायनस असेल ना तरी तुला गड राखण्याची ताकद आमच्यात आहे. आणि जेव्हा ती म्हणजे 5वी पेटीपर्यंत आम्ही 293 मतांनी मागं होतो, मला पाणी पित होतो, रामभाऊ होताच तिथे, पाणी पित होतो आणि मी बाहेर आलो. त्याच्यानंतर मी अंतुलेकडे फक्त एक नजर मारली, त्याने अंतुलेन फक्त मला हात केला असा, मला माहिती आहे पण ओके होणार आहे. आणि तो भावाने दिलेला आत्मविश्वास आणि भावाने दिलेला कॉन्फिडन्स, त्याच्यानंतर मी परत पाणी का प्यालो नाही, समोरच्यांना पाणी पाजलं मी. हा तुमची ताकद होती की मला तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की दादा यशवंतनगरमध्ये आपण नुसते आपणच चालणार नाही तर आपला पूर्ण पॅनल चालेल आणि कुलदीप भाई नगराध्यक्ष आपला 1 नंबर राहतील. आणि ते नंतर आठवलं मला यशवंतनगरमध्ये आमदार साहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता की त्या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं की कुलदीप भाई आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील. आणि कुलदीप भाई त्याच्यानंतर आम्ही पण देखील बोललो होतो यशवंतनगरमध्ये तुमचं नाव डिक्लेअर झालं, खऱ्या अर्थानं तुम्ही तिथं यशवंत व्हाल. आणि आमचा खारीचा वाटा नाही तर आम्हाला असं वाटतं सिंहाचा वाटा तुमच्या उमेदवारीमध्ये सुद्धा आमचा होता, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या यशवंतनगरच्या प्रत्येक नागरिकाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि ही जो YPL आहे गेली आम्ही
पण 11 वर्ष या ठिकाणी चालू केलेली आहेत. छोटंसं रोपटं लावलं होतं. मी असेल, प्रवीण असेल, आमचा बाबू असेल, रविदाता असेल, अजय असेल, प्रशांत असेल, अनेक आमची संजय सोनकांबळे असेल, आमचे अनेक सर्व सहकारी मित्रांच्या त्या संकल्पनेतून ही झालेली YPL आहे आणि आज त्याला असं भरघून यश प्राप्त झालं आहे. त्याच्यामध्ये आमचे सिद्धार्थजी गायकवाड असेल, आनंदजी नायडू असेल, माझं लखन असेल, सर्वांचं योगदान आहे आणि त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थानं रोपटं जे लावलं आहे ते आता फुललेलं आहे आणि हे असंच भविष्यात फुलत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमचं सुब्रत असेल, कैलास असेल, सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने यशवंतनगरचं नाव उज्ज्वल करत आहात आणि आपल्याला नाव रोशन करायचं आहे. रोशनसाठी 1-2 मिनटं घेऊ का तुमची? रोशन करायचं म्हणजे एक तुम्हाला स्टोरी सांगतो. आपल्याला तशा पद्धतीने नाही करायचं. एक मुलगा असतो, थोडा मोठा असतो, त्याच्या वडिलांचं खूप नाव असतं. त्याचे वडील त्याला सातत्याने बोलत असतात, कुछ करो मेरा नाम रोशन करो. हा मुलगा सातत्याने बोलतात, बाबा मला सारखे माझे वडील असे होतात, कुछ करो. त्याचे वडील प्रतिष्ठित असतात. एक दिवस काय करतो, त्याचे वडील सकाळी भेटतात त्यांना मॉर्निंगला, अरे बोलतो कुछ करो मेरा नाम रोशन करो. ह्याला एक टेन्शन येतो. हा वडिलांच्या नावाची पाटी घेतो, त्या पाटीवर लाईटचं कनेक्शन वगैरे करतो. संध्याकाळी त्याचे वडील येतात, 7-7:30 वेळ जातो, लाईट का अजून लागलेली नाही, लाईट का लागले नाही म्हणून ते बल्ब म्हणजे बटन दाबतात तर त्यांच्या नावाच्या समोर प्रकाश पडतो. तेव्हा त्याचे वडील बोलतात, हे कोणी केलं? तो बोलतो, हे मैंने किया. आपने बोला था ना मेरा नाम रोशन करो, देखो मैंने आपका नाम रोशन किया. तर खऱ्या अर्थाने आपल्याला यशवंतनगरचं नाव त्या पद्धतीने रोशन नाही करायचं आहे, तर आपल्याला आपल्या स्वाभिमानातून, आपल्या आत्मीयतेतून आणि संघर्षातून निर्माण करायचं आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपण सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी. आपण नाव घेता, असे सगळे नावं घेतली तुम्ही सगळ्यांच्या अध्यक्षांपासून इकडे. आम्हाला सवय पडले ना उज्ज्वला ताई, मला वाटलं तुम्ही पण ताई बोलता काय, मी तर पाहत होतो पण नाही बोलले तुम्ही. तेवढं लक्षात आलं की उज्ज्वला माडिक बोलले. इट्स अ जोक. मी आमचे मित्र गटनेते सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मांडायचे.